मित्रांनो, पी-एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर लागलीच वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता हे पैसे कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होतील, यासाठी किती शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि जवळपास जे येणारा अर्थसंकल्प आहे, त्याच्या अगोदर हा पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होईल की त्यानंतर वितरित होईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर पी-एम किसान योजनेअंतर्गत जवळपास आपण पाठीमागे एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अगोदर 96 लाख शेतकरी पात्र होते महाराष्ट्रातील. त्यानंतर आकडा 94 लाखावर गेला आणि त्यानंतर मित्रांनो, एवढे शेतकरी पात्र असून सुद्धा हा आकडा कमी कमी होत गेला. त्याचं कारण सुद्धा आपण काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. त्यानंतर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसाठी जवळपास 92 लाखच्या वर शेतकरी संख्या ही पात्र होती. त्यानंतर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेतून सुद्धा 92 लाखाहून 90 लाखांपर्यंत शेतकरी संख्या कमी करण्यात आलेली. त्यानंतर मित्रांनो, आता सध्याच्या हप्त्यात येणारा जे हप्ता आहे, त्यासाठी जवळपास 90 लाख शेतकरी हे नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असणार आहेत. तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आता हप्ता कधी वितरित होईल? तर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर सध्याच्या अपडेटनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जवळपास 30 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचं कारण सांगतो. जवळपास 1 फेब्रुवारीनंतर 2026-27चा जे अर्थसंकल्प आहे, तो सादर होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जे अर्थसंकल्पाचं जे बजेट आहे, त्याच्या अगोदर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे 30 फेब्रुवारीपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आहे. आता 1 फेब्रुवारीनंतर का वितरित होणार नाही ते देखील बघूया. बजेट 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. तर बजेटमध्ये येणाऱ्या अर्थसंकल्पीय वर्षाचं जे बजेट आहे, तो सादर होत असतो. त्या अगोदर जे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे 2025-26च्या अर्थसंकल्पाचा बाकी आहे, तो वितरित करणं त्यांना भाग आहे. त्यानंतर मित्रांनो, त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पुढील वर्षासाठी अर्थसंकल्पाच्या वर्षासाठी वितरित होणार आहे. आता राहिला विषय पी-एम किसान योजनेचा. तर पी-एम किसान योजनेचा हप्ता कधी वितरित होईल? तर पी-एम किसान योजनेचा हप्ता हा केंद्राचा हप्ता असल्यामुळं जे अर्थसंकल्पीय बजेट आहे, तो बजेट सादर झाल्यानंतरच हा हप्ता पी-एम किसान योजनेचा वितरित होणार आहे. 94 लाख शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित होणार आहे. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, तर हा हप्ता कधीपर्यंत वितरित होईल? सध्याच्या अपडेटनुसार आता येणाऱ्या जे निवडणुका आहे, जवळपास 5 तारखेला काहीतरी निवडणुका आहेत फेब्रुवारी महिन्याच्या. त्यानंतर 7 तारखेला रिझल्ट असणार आहे. तर त्यानंतर रिझल्ट वगैरे झाल्याच्या नंतर जवळपास 15 फेब्रुवारीनंतर हा पी-एम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. परंतु सध्याच्या अपडेटनुसार ₹2000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जे नमो शेतकरी योजनेचे आहेत, ते जवळपास 30 जानेवारीला हा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता बरेच शेतकरी आपल्याला इतर योजनांविषयी सुद्धा माहिती विचारतात. पीक विमा असो, त्यानंतर धानाचा बोनस असो, त्याविषयीची सुद्धा सर्व अपडेट आपल्याकडे धानाच्या साठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे. त्यासाठी सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. व्हिडिओला थोडासा वेळ भेटत नाही, त्या कारणास्तव व्हिडिओ लेट येत आहेत. तर ही होती छोटीशी माहिती नमो शेतकरी योजनेविषयी. तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा ₹2000 लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.